अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गेल्या 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप सुरूच आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या मुद्द्यावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये खडाजंगी झाली। मानधनामध्ये केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। यावर गिरीश महाजन यांनी लगेच आपण 2.5 वर्षे मंत्री असताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 1 रुपया तरी वाढून दिला का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यशोमती ठाकूर यांना केला आहे। या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। शेवटी अध्यक्षांनी हस्तक्षेप करत हा विषय थांबवला। आमदार यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांना 15,000 तर मदतनीस यांना 10,000 रुपये मानधन देण्याची मागणी केलेली आहे। यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपण 3 महिन्यापूर्वीच यांच्या मानधनामध्ये 25% वाढ केल्याचे सांगितले। त्यावर यशोमती ठाकूर यांनी ही वाढ टक्केवारीमध्ये मोजता येणार नाही असे सांगत पुन्हा वाढ करण्याचा आग्रह धरला। यामुळे गिरीश महाजन संतापले आणि आपण मंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळामध्ये का वाढ केली नाही असा थेट प्रश्न आमदार यशोमती ठाकूर यांना विचारला। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप अजून सुरूच राहणार आहे। जोपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत अंगणवाडी सेविकांचा संप हा सुरूच राहणार आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।